विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 4136 उमेदवार मैदानामध्ये उतरले होते। त्यापैकी तब्बल 3515 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। हा आकडा 85% इतका मोठा आहे। या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट रद्द झाल्याने निवडणूक आयोगाला चक्क 3.5 कोटी इतकी रक्कम मिळाली आहे। मवियाच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। मवियात डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार काँग्रेसचे आहेत। काँग्रेसचे 9, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवारांचे यामध्ये समावेश आहे। भाजपच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालं नाहीये। मुंबईतील 299 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। मुंबईतील 36 मतदारसंघांमधून 420 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते। त्यापैकी 299 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये बसपाचे सर्वोच्च सर्व 29 उमेदवार आणि वंचितच्या 22 पैकी 12 उमेदवारांचा समावेश आहे। पुण्यातील तब्बल 259 उमेदवारांचे डिपॉझिट विधानसभा निवडणुकीमध्ये जप्त झालेत। 21 विधानसभा मतदारसंघात तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। त्यातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। सर्वात जास्त इंदापूरमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले। विधानसभेतील 288 पैकी 65% आमदारांवर गुन्हा दाखल झालेत। 118 आमदारांवर हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। एडीआरच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। भाजपच्या 132 पैकी 90 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत। नालासोपारा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी लाडक्या बहिणींनी भेट घेतली आहे। निवडून दिल्याबद्दल राजन नाईक यांनी महिलांचे आभार मानलेत। महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना मिळाव्यात त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नाईकांनी म्हटलं। विधानसभा निवडणुकांमुळे सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती। जानेवारीमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे। महायुतीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख विरुद्ध मविया अशी लढत पाहायला मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा आरोप संविधान आर्मीसह 10 विविध संघटनांनी केलाय। जळगावमध्ये ऑल इंडिया संविधान आर्मीने ईव्हीएम विरोधात रेल रोको आंदोलन केलं, तर 6 डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकावर ईव्हीएम हटाव देश बचाव या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। आणि दादर चैत्यभूमी रेल्वेच्या नामांतराचा देखील आपला प्रश्न खूप मोठा आहे। राजकीय पक्षांनी देशहितापेक्षा धर्माला प्राधान्य दिल्यास आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल असं वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलंय। रणनीती म्हणून देशात अशांतता पसरवणं हे लोकशाही संस्थांसाठी धोकादायक आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जालना जिल्ह्यातील सर्व 5 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत। यात बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे 4 जणांपैकी कुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार याकडे लक्ष लागलंय। साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। महेश शिंदे कॅबिनेट मंत्री व्हावेत अशा आशयाचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले। भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करावं अशी मागणी माळशिरसमधील पराभूत नेते राम सातपुते यांनी केली आहे। याबाबत सोलापूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहिलंय। रणजितसिंह मोहिते पाटलांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे। काठावर वाचलात नाही तर जागा कायमची कळली असती अशा शब्दात अदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवेंना सुनावलंय। कोण मंत्री होणार हे स्थानिक आमदार ठरवत नाही, यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिलाय। दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय। पार्थ पवार दिल्लीसाठी रवाना झालेत। पार्थ पवार दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत। विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। यामुळे हा परीक्षा आता डिसेंबरमध्ये पार पडतील। मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी मनोर पालघर रस्त्यावर ओव्हरलोड मुरुम वाहतूक सुरू होती। या वाहतुकीविरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर महसूल विभागानं मोठी कारवाई केली आहे।
वीज बिलाचा मासिक भरणा नियमित होत नसल्यानं कोल्हापूर परिमंडळातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील 2342 वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलेत। या ग्राहकांकडे 72,24,00,000 रुपयांची थकबाकी आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महावितरणने ही कारवाई केली आहे। गोंदिया, नागपूर, गडचिरोलीसह भंडारा जिल्ह्यातील 5 गौशाळांच्या 33 संचालकांविरोधात लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट हमीपत्र बनवत परस्पर जनावरे विकून शासकीय मालमत्तेची अफरातफर करण्यात आली। या 3,80,00,000 ची शासनाची फसवणूक करण्यात आली आहे। पंढरपूरमधील भीमा नदीची दुरवस्था झाली आहे। परिसरात अस्वच्छपणा वाढल्याने पाण्याचे प्रदूषण वाढत आहे। अशाच पाण्यात भाविक स्नान करत आहेत। नागपूरमध्ये भरधाव रिक्षा उभ्या असलेल्या क्रेनवर आदळल्यानं भीषण अपघात झाले। या अपघातात 2 महिला प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 6 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात झालाय। कार चालकाला डुलकी लागल्यानं गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झालाय। अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगर भागात भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलंय। साताऱ्यातील पोवई नाका भागात शू मार्टला भीषण आग लागली। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय, मात्र या आगीत दुकानातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। मुंबईतील लोअर परेल, दादर आणि प्रभादेवी भागात राहणाऱ्या नागरिकांना 2 दिवस पाणी येणार नाहीये। मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी उद्या रात्री 10 वाजल्यापासून ते परवा रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। पश्चिम रेल्वेवर 13 एसी लोकल फेऱ्या वाढवल्यात। एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 96 वरून 109 वर गेली आहे। प्रवाशांची गर्दी पाहता आता ज्यादा लोकल फेऱ्या आजपासून सुरू झाल्या आहेत। एका महिन्यात देशातील तब्बल 1,36,00,000 लोकांनी विमान प्रवास केलाय। विमान प्रवाशांमध्ये 5.6% वाढ झाली आहे। 17 नोव्हेंबर या एका दिवशी देशात 5,05,412 प्रवाशांनी प्रवास केल्यात नवा विक्रम रचलाय। केंद्र सरकारनं रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून 3 मोठे रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे। या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी 7,927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या मार्गावरून होणाऱ्या माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला चालना मिळणार आहे। मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत इन्फ्लुएन्झानं होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे। यंदा इन्फ्लुएन्झानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या यंदा दुपटीने वाढली आहे। यावर्षी 57 रुग्णांचा इन्फ्लुएन्झानं मृत्यू झाला आहे। खरीप हंगाम संपवून वाशिम जिल्ह्यात रब्बीचा हंगाम सुरू झालाय। 89,781 हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 67,696 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या आटोपलेल्या आहेत, तर इतर क्षेत्रात पेरणी करण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे। थंडीचा जोर लक्षात घेता अनेकांनी हरभरा पिकाला पसंती दिली आहे। नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली गेल्यानं द्राक्षमणी तडकण्याची भीती निर्माण झाली आहे। द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना थंडीचा मोठा फटका सहन करावा लागतोय, त्यामुळे द्राक्षमणी तोडू नये म्हणून महागड्या औषधांची फवारणी करावी लागते। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 8.3 अंश सेल्सिअसवर घसरलाय। यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय। प्रचंड कडाक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचं घराबाहेर पडणंही कठीण झालंय।